बॉल क्रिकेटच्या पटलावर त्यांनी मात्र डेब्यू करत असताना आपण पाहतात या 40+ मध्ये संजय गावड यावेळेला पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येताना व्यासपीठावर संपूर्ण आयोजक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनायक किनी, दशरथजी गरत, प्रमोद गरत, चेतन किनी, त्याचप्रमाणे अनिलजी किनी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. नयन किनी यांना आपण पाहिलं संपूर्ण आपण पाहू शकतायत. आणि आज मिलिंदजी वसंत घरत या स्पर्धेच्या माध्यमातून चापेवाडी आणि टी शर्ट ज्यांनी प्रोव्हाइड केले गेले आणि महेशजी भोणे या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी वसई 11 संघ प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. दोन आमचे ऑफिशियल पंच साजिद लाला सर, एक काळ ज्यांनी गाजवला जबरदस्त टेनिस बॉल क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट अजूनपर्यंत खेळतात 40+ आणि अफलातून कामगिरी करताना पाहायला मिळतात. एका साईडला सागर मोरे, बँड्रा जिमखाना खार आपण पाहू शकतायत. अजूनपर्यंत भुजिंग सेंटर सुरू आहे. तुषार भगत त्या ठिकाणी शिवनेरी चषक खूप चांगलं अप्रतिम आपण पाहू शकतायत. पहिलाच बॉल अनिल गरज चेंडूला फेकून देत आहेत. ज्या दिशेने मी उल्लेख केला त्याच दिशेने चेंडू निघून जाताना पाहायला मिळतोय. तुषार भगत यांच्या स्वागतासाठी व्हॉट अ शॉट, मॅक्झिमम 6. नो बॉल आहे की नाही यावेळेला वरती होता का? यस, हेमंत शेट्टी सर या ठिकाणी येत आहेत. ऑफिशियल मॅच बॉल आलेला आहे. धन्यवाद प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी आहेत, त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. चारही त्या ठिकाणी आपण पाहत आहेत. फेअर डिलिव्हरी, मयूर भाविक, तुषार कुक आहेत घडीला आपण पाहत आहेत. मूर्तीलाल कीर्तिमान पहिल्याच बॉलवर षटकार येत असताना आपण पाहू शकाल. असं वाटलं की डीप मध्ये चेंडू या वेळेला जरूर आला होता. पुन्हा एकदा संजय गावड, फुलटॉस बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक, सरळ चेंडूला फेकून दिलाय. स्पेक्टॅक्युलर शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग, ह्यूज अँड बिग ब्लास्ट. अनिल घरत नावाचा कडक शॉट. बात मात्र कॅमेऱ्यात बंदिस्त करत असताना आपण पाहू शकाल. पुढच्या वर्षात अनिलजी किनी, विनायकजी किनी पुढच्या वर्षात एक LED मोठी लावली ना तर डेफिनेटली एक चांगलं क्रिकेट अजूनपर्यंत पाहायला मिळेल. कारण ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत RK ट्रॉफीला आपण पाहिलं होतं. जुचंद्रच्या मैदानात ज्यांची स्पर्धा येते, रणजित दादा किनी शिवसेनेचे खूप चांगले कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोहनदादा पाटील द ग्रेट मराठा. आणि उद्याच्या दिवसात एक जुचंद्रचा संघ सुद्धा या ठिकाणी दाखल होणार आहे. परंतु 3 ते 7 एप्रिल असा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम RK ट्रॉफी आपल्या सर्वांच्या भेटीला येईल 2024 मध्ये. 12 धावा, 2 बॉलवर 2 षटकार, क्या बात आहे. या वेळेला तिसऱ्या बॉलवर षटकार येईल का? इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. संजय पाटील त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. मनोहर नमसरांना बीट करत चेंडू निघून जाईल. सादिक अन्सारी यांच्या स्वागतासाठी चौकार 4. अनिल गरत फिजिकल ट्रेनर आहेत आणि आदर्श शिक्षक म्हणून फणसपाडा या शाळेवर भरपूर काळ ज्यांनी वैतरणा विभागामध्ये घालवला आणि आज एक स्वतः कोच म्हणून भूमिका बजावताना पाहायला मिळत आहेत. असे अर्नाळाचा ब्रँड दुर्गेश 11 अर्नाळ संघातून ज्यांनी एक फॉर्मॅटमध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळलं. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू आणि फळीचा कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. साजिद लाला सर यावेळेला बाईच्या स्वरूपात एक धाव कळवत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17. जी स्टार्ट हवी होती प्रशांतजी, ती स्टार्ट अनिल घरत यांनी मात्र सातत्याने करून दिले गेले. एका साईडला हरीश पाटीलला विसरून चालणार नाहीये. एक मॅन ऑफ द मॅच ज्याच्या नावावर सुद्धा आपण पाहिले. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय ऑन द राईस. संजय पाटील स्वतः यावेळेला शरीर पूर्णपणे झोकतायत. एकदा वर्जित केली जाते. हरीश पाटील एक सेन्सेशनल क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. कोपरीचा ब्रँड आहे. X11 सफाळेकर आज मात्र या ठिकाणी चांगलं प्रदर्शन दाखवत आहेत. ऑफ साईडला इनफिल्डच्या वरून क्लास टायमिंग, क्लासिकल शॉट. दिस इज अ ब्युटिफुल एक्सलंट टायमिंग, ब्युटिफुल प्लेसमेंट, चौकार. क्या बात आहे. मंगेश आज खुश आहेत संघाच्या कामगिरीवर. नाही ते मैदानावरती आपण बघितलं तर अनिल घरत यांची जी बॅटिंग झाली ना त्यामुळे स्वतःला थांबू शकले नाही. शिट्टी मारण्यापासून थांबू शकले नाही आणि आता त्यांनी शिट्टी मारली. परंतु दुसऱ्या बाजूला या वेळेला सफाळी संघाचा विचार केला तर प्रबोध धोक्याची घंटा वाजते. कारण पहिल्याच षटकामध्ये 22 धाबा कुठल्या गेल्यात. बदललं तिथे चांगलं आहे.
हर्षल महाराज यांना देखील आपण पाहू शकता, ते देखील खुश आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरती देखील हास्य फुललेलं आहे. पाहू शकता काय स्माईल देत आहेत. तर इथे मंगेश राणे देखील खुश आहेत. तर मैदानावरती बॅटिंग अप्रतिम झाले. 6 चेंडूमध्ये 22 धावा. पार्टनरशिप चांगली आहे. सुरुवात ड्रीम स्टार्ट झालाय इथे वसई संघाला. निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने आपण पाहतायत हर्षल महाराज यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला कधीही नैराश्य दिसणार नाही. तुम्ही जर नायगावमध्ये येतील तर तुम्हाला एक पेढ्याचा बॉक्स नेहमीच आमच्यासाठी तो आणला जातो. स्वीट आणि मुख खरोखर गोड केलं जातं. अशा प्रकारचा हर्षल महाराज यांचा स्वभाव आहे. म्हणजे स्वभाव असावा तर पेढ्यासारखा, जो झोपडीत सुद्धा तीच चव देतो आणि राजवाड्यात सुद्धा तीच चव देतो. म्हणून स्वभाव हा पेढ्यासारखा असायला हवा. आणि हर्षल महाराज पहा आमच्या यावेळेला साईड स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. गुड जॉब. 22 धावा. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं. 4 षटकांचा सामना आहे आणि सरळ जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. त्या ठिकाणी लगेच अनुराग चव्हाण या ठिकाणी कॅमेऱ्यात बंदिस्त करत असताना बंटी कुंभार. सर्वात जास्त या मैदानात बिझी कोण असेल तर आमचे 2 कॅमेरामॅन, त्याचप्रमाणे डिजिटल स्कोरर, त्याचप्रमाणे शेखर केणी, गोल्डन मॅजिक फिंगर, प्रतिम ज्यांनी काम यावेळेला बजावलं गेलंय. येत्या 8, 9, 10 मार्चला सुद्धा आमच्या समोर पुन्हा एकदा दिसतील यात ती मात्र शंका नाही आहे. क्लीन बोल्ड 2 पायांच्या अगदी मधोमध चेंडू यावेळेला निघून जातोय. हरेश्वर किनी येत आहेत, अप्रिसिएट करतायत त्या ठिकाणी. सेलिब्रेशन टाइम. फलंदाज बाद रोहिदास भगत त्या ठिकाणी पुढे येत आहेत आणि महेंद्र भोईर वेल अँड गुड बॉलिंग. सुपर डिलिव्हरी. चेंडू होता थोडीसे लेग स्टंप जरूर थोडंसं सोडलं गेलं होतं. आणि इथे जर आपण पाहिलं तर प्रशांतजी थोडेसे कुठेतरी आपण पाहू शकला स्लॉक स्वीप करण्याच्या नादामध्ये होते आणि इथे फलंदाज बाद. फर्निचर डिस्ट्रॉइड. फलंदाज बाद. अरे सर काय मोरा या ठिकाणी महेंद्रने टिपला आणि महेंद्रने प्रत्येक मॅचमध्ये चांगली कामगिरी केली, चांगली गोलंदाजी केली आणि तो सातत्यपूर्ण कामगिरी करतो. दुसऱ्या बाजूला 22 धावांची सलामी दिल्यानंतर तुम्ही विकेट घेताय म्हणजे दबाव यावेळेला झुगारून चांगली कामगिरी करताय. यावेळेला हरेचा जो शॉट होता तो थोडासा चुकलाय आणि त्याचा फायदा महेंद्रला मिळालाय. अचूक टप्प्याची गोलंदाजी, स्टंपमध्ये गोलंदाजी केली, त्याचाही फायदा झालाय. शिवनेरी चषक 2024चा आजचा आपण शेवटचा सामना बघतोय. उद्या याच मंचावरती आपण प्रमोद बघितलं तर वसईतील दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच ते दिग्गज खेळाडू कोण असतील याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. जरा ते ऑनलाईन मॅचचा आनंद घेत असतील तर त्यांना सूचित करतो उद्या आपण 3-5च्या गाडीला या. तर डेफिनेटली मात्र 4ला मॅच सुरू होईल आणि पहिला हरेश पुन्हा एकदा बॉलर तयार. अप्रतिम. बॅकफुटला जात असताना इनफिल्डच्या वरून जागा बनवली, रूम दिला, सरळ चेंडू निघून जाईल. फार वेगाने क्षेत्ररक्षक धावतायत आणि शेवटच्या मोमेंटला त्या ठिकाणी चेंडू स्टॉप केला जाईल. मंगेश भोईर वेडीचा ब्रँड फेकी करत असताना पाहायला मिळतील. आणि पाहता पाहता काय रनिंग बिटवीन द विकेट. एका संघामध्ये एक गाव एक फॉर्मॅटमध्ये भरपूर काळ ज्यांनी गाजवला, मला अजूनपर्यंत एकता चषक चांदीपचं मैदान आठवतं. याच 2 फलंदाजांनी काय पार्टनरशिप केली गेली होती आणि त्यावेळेला थोडेसे संदीप करवा स्वीट अँड स्लिम होते, परंतु आतापर्यंत त्यांची फिटनेस पहा त्यांनी लगेच बघितलं. वळून पाहिलं ते मागे वळून 15 वर्ष मागे वळून पाहतायत. ग्रेट बॅटर. संघाची धावसंख्या 25 आणि 1 गडी बाद. 1.2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 40+ क्रिकेट म्हटलं तर प्रशांतजी एन्जॉय हा शब्द नेहमीच त्यांच्या डिक्शनरीमध्ये फिट असतो. पराभूतचे चटके त्यांनी अगोदर सुचलेत, आता जरी पराभूत झालो तरी सुद्धा एन्जॉय करण्यास आम्हाला हरकत नाहीये हे दर्शवत आहेत. अप्रतिम स्वीप केला जातो. यावेळेला अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतो. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला आणि तिथे सक्सेस ठरले. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत मिस्टर वंदेश हेमाडे यावेळेला पाहू शकताय. संघाची धावसंख्या 27. इथून काय प्रोजेक्टेड स्कोर असेल प्रशांतजी आपल्या माहितीनुसार? एक तर मैदानावरती ज्या पद्धतीनं सुरुवात झाली आणि 4 षटकांचा सामना आहे तर कमीत कमी 60+ धाबा उभारण्याचा प्रयत्न वसई 11 करेल. आणि दुसऱ्या बाजूला महेंद्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल आणि 45 च्या आसपास जर या ठिकाणी ते थांबवलं त्यांनी धावसंख्या तर ते देखील खुश असतील. यावेळेला लेग चंबरचा चेंडू ऑनसाईड खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. आता दोन्ही बॅटर आपण प्रमोद बघितलं तर एकाच गावात आहेत, संदीप खरवत आणि अनिल घरत एकाच अन्नाळ्या गावामधले आहेत. त्यामुळे त्यांचं बॉन्डिंग किती आहे हे देखील पाहायला मिळेल. अगदी तू 10-12 वर्षापूर्वी किंवा 7-8 वर्षापूर्वी जर गोष्ट सांगत असतील चांदीमध्ये चांगली कामगिरी त्यांनी केली, कदाचित त्यामुळेच या ठिकाणी या बॅटरला संदीपला संधी मिळाले क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरता. नक्कीच अष्टपैलू खेळाडू आहे आणि अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असायला हवा. उद्याच्या दिवसात जर आपण पाहिलं तर आगाशी संघ पहिला जो संघ आपण पाहतोय आणि वसई चॅम्पियन त्यामध्ये सादिक अन्सारी उद्या आपण लवकरात लवकर येण्याचा
प्रयत्न करा. ऑफ साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला दर्शवलं गेलंय. एकदा वर्जित केली जाईल. संजय पाटील पुढे सरसावतायत. त्या ठिकाणी खूप चांगली फिटनेस संजय पाटील यांची सुद्धा राहिले. जीवदानी स्पोर्टचे प्रोप्रायटर आहेत आणि प्रत्येक स्पर्धेला त्यांचा सहभाग हा नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29च्या घरामध्ये एक गड्याच्या मोबदल्यामध्ये आज निलेश किनी या वेळेला 40+ मध्ये पदार्पण करताना यक्ष 11 सफाळे या संघातून एक आयोजकाच्या भूमिकेत सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 29. स्टंप कार्ड गोलंदाज सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला अनिल गरेच्या बॅट मधून काय फटका खेळलाय. सुपर टायमिंग, ब्युटिफुल यूज. आज व्हायरल झालेत. त्याचं कारण आहे अनिल घरत. ते परत 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 चेंडू त्या भावेश भोईर यांच्या दिशेनेच मारतायत. आता हा काय फटका होता, काय फटका. अनिल घरत यावेळेला सगळे प्रश्न विचारतायत, तुम्ही काय खाऊन आलाय, काय खाऊन आलाय, काय बॅटिंग आहे. 8 चेंडूमध्ये 28 धाबांची लयलूट आहे. आणि प्रमोद शॉट सिलेक्शन अत्यंत सुंदर आहे. नेत्रदीपक बॅटिंग, ग्लोरियस शॉट, सुपर टायमिंग आणि सरळ चेंडू. मात्र अनिल घरत यांनी शुभम पाध्ये यांना सलामी दिली की सांगितलं की मंगेश भोईरला तर तुम्ही सपोर्ट करतायत परंतु आम्हाला सुद्धा सपोर्ट करा. आणि या वेळेला जर आपण पाहिलं तर षटकार आला आणि संघाची धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचली गेली. 35 वर 1-2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ संपन्न झालाय. वसई 11 संघ आपल्याला पाहायला मिळतो. यक्ष 11 सफाळे प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला तर 70 वर जाऊन पोहोचेल. आतापर्यंत 8 बॉल 28 धावांची झंझावती आणि झुंजार खेळी अनिल घरतच्या बॅटमधून. टॅप केला जातोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. थोडेसे फंबल झाले. महेंद्र भोईर 2 धावा येतील काय. यस, डेफिनेटली 2 धावा. काय रनिंग बिटवीन द विकेट. 40+ हे खेळ चालू आहे का असं वाटतच नाही. काय जबरदस्त या ठिकाणी फिटनेस पाहायला मिळते. चित्याच्या चपळाईने पापणी लवते 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. प्रमोद एक गोष्ट महत्वाची म्हणजे तुम्ही स्ट्राईक रेंजला असता, स्वतः करता धावता, ती वेगळी गोष्ट. ते तुम्ही पार्टनर करता धावताय, ते महत्वाचं आहे. डेंजर एंडवरती या बैला आकुट हो फुलटॉस चेंडू खरं तर फुलटॉस चेंडूवरती आक्रमण केलंय. चेंडू झाली सीमार शपार आणि आता संदीपच्या बॅटमधनं आणखीन एक उत्तम संदीप आणि बाजूला अनिल घरत दोघी या ठिकाणी आक्रमक बॅटिंग करतायत. पहा काय घडलं होतं. फुलटॉस चेंडू आहे त्यावरती अक्षरशः तुटून पडलाय फलंदाज. आकाशाला गवसणी घालायला अत्यंत सुरेख आणि सुंदर फटका. यावेळेला सीमारेषा पार चेंडू जाईल 6 धाबान करता. धाबल का धाबा 43 एका गड्याच्या मोबदल्यावरती. तर आता वसईची गाडी जी आहे ना प्रमोद, रम पम अशी पुढे चाललेली आहे. धनाधन फलंदाजी 43 वर एक धक्का पाहायला मिळतात. दिनेश घरत यांनी आतापर्यंत 3 बॉल आणून दिले. जिथे जिथे चेंडू जात आहेत तिथे मात्र या ठिकाणी शोधून आणतायत. तर दिनेश घरत आपलं सुद्धा मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून लाख धन्यवाद व्यक्त करीत आहोत. 43 वर पहिला धक्का 2.2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. ऑन साईडला संदीप करवतचा हा मिस टायमिंग स्ट्रोक आहे की नाही. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक होता. संजय गावड त्या ठिकाणी पुढे सरसावले. त्यांना बीट करत चेंडू निघून जातोय. चौकार की षटकार या आपण एक्झॅक्टली ऑफिशियल पंच आम्हाला काय दर्शवतील त्यावर डिपेंड असेल. साजिद लाला सर काय दर्शवतील इथून जर आपण पाहिलं तर साजिद लाला सर 4 चौकार या ठिकाणी मिळेल आणि चौकार आणि संघाची धावसंख्या 47 जाऊन पोहोचली गेली. रिप्ले मध्ये पाहू शकतायत त्या टप्पा पडल्यानंतर आखूड टप्प्याचा चेंडू होता. पूल करण्याचा प्रयत्न केला. बॅकलिपचा खूप चांगला उपयोग केला होता आणि सरळ चेंडू या ठिकाणी आपण पाहिला तर डेफिनेटली या ठिकाणी आपण पाहतायत थोडासा काही इंचांवर या ठिकाणी डेड बॉल आता घोषित केला गेला. संघाची धावसंख्या 47 ला 1. टॉस बॉल होता. संजय पाटील रात्रीची वेळ थोडासा मात्र या ठिकाणी आपण पाहू शकताय दवबिंदू या ठिकाणी पडत असताना आणि अशा वेळेला चेंडू सुटतो. प्रशांतजी 47 धावा एकंदरीत जर आपण पाहिलं तर 48 वर जाऊन पोहोचली धावसंख्या 48. संजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज असतील. ऑफ टर्मच्या बाहेरचा चेंडू हा खूप चांगला चेंडू होता. म्हणजे यापूर्वी आपण बघितलं प्रमोद चेंडू लँड होत नव्हते आणि मग तुम्ही पुलटा चेंडू टाकणार तर बॅट्समन देखील मोठे फटके खेळणार आणि तेच बॅट्समनने केलं. संदीप 16 वरती अनिल 28 धाबा 48 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. संदीप करवत पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला ऑन साईडला त्या रडार मध्ये आला. सरळ चेंडूला पाठवलं. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. 6 धावा.
आक्रमकता काय असते, संयम काय असतो, कोणत्या सिच्युएशन मध्ये कशी फलंदाजी करायची हे जाणत असणारा फलंदाज. मॅग्निफिसंट अँड फॅब्युलस शॉट बाय संदीप खरवत. सुरेख बॅटिंग मैदानावरती ज्या ज्या वेळेला टप्प्यात चेंडू आलाय ना, जेव्हा टप्प्यात चेंडू आलाय ना त्यावेळेस बॅट्समनने कार्यक्रम केलाय आणि आता टप्प्यात चेंडू होता आणि त्या संदीप खरवतनं अप्रतिम फटका सजवला बॉडी लाईनच्या बाहेर, सीमारेषेच्या पार. 54 धावा, 50चा ओस या ठिकाणी ओसई 11ने ओलांडले. ऑन साईडला खोलवर चेंडू होता, गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू. मनोहर नमसर पुढे सरसावतायत, फेकी करतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल, एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 3 षटकांच्या अखेरीस, जाऊन पोहोचते 55. म्हणजे 2 मिनिटे आणि 37 सेकंद अगोदरच 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. त्याबद्दल यक्ष 11 सफाळे संघाचा खूप खूप धन्यवाद आहे. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. बदलापूर ब्लास्ट या ठिकाणी 52 बॉलमध्ये 161 धावा, एक अर्धशतक झळकावलं होतं, तोच अनिल घरत या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. वंचित बहुजन विकास आघाडी पालघरमध्ये 30 धावा केल्या होत्या, 30 बॉलमध्ये 105 धावा केल्या होत्या, तिथे सुद्धा अर्धशतक झळकावलं गेलं होतं. सातपाटीमध्ये 26 बॉलमध्ये 75 धावा केल्या गेल्या होत्या, 16 बॉल 46, 2 मॅन ऑफ द मॅच आणि 3 वीकमध्ये टोटल 8 मॅन ऑफ द मॅच रबर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पटकावलेत. खूप चांगला चेंडू या वेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 55, लॉस ऑफ 1 विकेट, 3.1 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. वंदेश या संपूर्ण आत्ताचा जो पूर्ण सत्र होतं त्या सत्रामध्ये खूप चांगली कामगिरी केली, त्यांच्यावरती नजर असतील. त्यामुळे बघूया काय घडलंय. ओहो हो, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. आता संधी मिळेल अनिलला, कारण तो 28 वरती घेतोय. 8 चेंडूंचा सामोरं गेलाय. दापलका धाबा अब तक 56 धाबा दापलकावरती आहेत आणि 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आता इथे वंदेशच्या विरुद्ध तुम्ही कसे करणार? प्रत्येक ओव्हरमध्ये वंदेशनं चांगली कामगिरी केली. आता तशाच प्रकारची पुनरावृत्ती मैदानावरती होईल की यावेळेला नवीन काय घडणार आहे मैदानावरती ते देखील पाहूया. निश्चित स्वरूपात 56 धावा, एक गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहताय 3.2 ओव्हरचा खेळ समाप्तीवर झालाय. पुन्हा एकदा बॉल तयार, गोलंदाजी मार्कवर येताना वंदेश हिमाडाई. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, स्लोवर 1 चेंडू होता. वंदेश हरवणारी खेळाडू शेवटच्या मोमेंटला ॲट अ टाइम आपण पाहू शकतायत की झेल घेण्याच्या प्रयत्न, झेल सुद्धा स्वीकारला होता. आणि इथे जर आपण पाहिलं तर डेफिनेटली वंदेश सुद्धा सांगतायत की विदिन सेकंदामध्ये चेंडू मी जरूर या ठिकाणी आपण पाहू शकतायत की टिपला नव्हता आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळतं. काय म्हणतील प्रशांतजी, अशा प्रकारचं स्पोर्ट्समॅनशिप फार महत्वाची गोष्ट असते. आणि 2 मिनिटं म्हणजे आपली पापणी अशाकडे थोडीशी लवली असते तेव्हा तो झेल सुटलाय. म्हणजे एकदा एका क्षणात आपण बघितलं हा झेल पकडला गेलाय असं वाटलं, पण दुसऱ्यांदा आणखी आपण एकदा बघितलं ना तेव्हा तो झेल सुटलेला होता. सुरेख कामगिरी, बंदेजचं कौतुक आहे. कारण जो फिल्डिंग करत असताना बंदेज सरांनी ती यावेळेला प्रत्यक्षानं एन्जॉय केलाय, बॅटिंग करताना एन्जॉय केलाय, इथे आपण गोलंदाजी करताना एन्जॉय केलाय. आणि यावेळेला आजची ही स्पर्धा सर्वात एन्जॉय करणारा खेळाडू कोण असेल तर बंदेज सर आहेत. निश्चित स्वरूपात खूप चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, ठाकूरपाडा या संघातून बिलॉंग करणारा खेळाडू. लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. इथे पाहता पाहता फलंदाजाला बाद व्हावं लागेल. काय गोलंदाजी केले, ज्या अनुषंगाने अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा गोलंदाज. 12 बॉलमध्ये जर आपण पाहिलं 24 धावा केल्या संदीप खरवतने. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संतोष सरका एक उंच सकल बांध्याचा खेळाडू जात असताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल या ठिकाणी घेऊन येईल वंदेश हेमाडे. काय गोलंदाजी, फक्त 2 धावा खर्च केलेत 5 बॉलमध्ये. अतिशय उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी प्रशांतची राहिले. निश्चित निश्चित, कारण बंदेजची जी गोलंदाजी आहे तिथे आपण बघितलं तर स्पेशालिटी काय होती तर ज्यावेळेला आपण बघितलं तर बॅटिंग करतोय त्याच्या रेंजमध्ये चेंडू टाकले नाहीत. आपण बघितलं तर 4थ्या 5व्या स्टंपवरती गोलंदाजी केली आणि विशेष करून संदीप खरवतनं ज्या वेळेला स्टंपामध्ये गोलंदाजी आली त्याच्या शरीराकडे गोलंदाजी आली त्यावेळेस मोठे फटके गळेत. आणि वंदेशनं हीच गोष्ट पाहिली, अभ्यासपूर्ण गोलंदाजी केली, अप्रतिम मारा केलाय. आणि आता धावफलक वाटत होता की 65-70च्या दिशेनं आरामात जाईल, परंतु आता ब्रेक लावलाय वंदेशनं. निश्चित स्वरूपात 57 धावा 2 गडी बाद आपण पाहू शकाल. 3.5 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. राईट मोर द विकेटने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न संतोषचा. संतोषची बॅटिंग पाहिली होती यंदाच्या हंगामामध्ये. नरवीर चिमाजी अप्पांच्या पराक्रमानं पुनीत झालेल्या त्या वसई क्रीडानगरीमध्ये रक्तबंबाळ झाला होता. हात परिपूर्ण त्याचे
परिपूर्ण जर आपण पाहिले तर रक्तबंबा झाले होते. परंतु मी क्रिकेट खेळणार हात रुमाल लावून मात्र त्याने 6 बॉल 6 षटकार ठोठावले होते. म्हणजे क्रिकेटवरची जिद्द, ओढी, गोडी या सर्व काही गोष्टी संतोषच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि ते 6 षटकार मी विसरणार नाही. असा गिरीजचा एक अनमोल हिरा म्हणजे संतोष आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धावांवर खेळ केला आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती तब्बल 58. 59 धावांचं लक्ष्य या ठिकाणी समोर ठेवलं गेलंय. 59 रन्स टू विन असतील. या स्पर्धेचं उद्घाटन झालं होतं ती दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत ऑनस्क्रीन पार्टी नेटवर्कच्या माध्यमातून. आणि कुठे हे मैदान आहे अर्थात तुम्हाला जर इथे पोचायचं असेल तर कशा पद्धतीने पोचायचं असेल ते मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. शिवनेरी चषक 2024 आणि पहिला सामना आपण त्याची काही क्षणचित्र अत्यंत महत्त्वाचा सामना आपण पाहिला होता पहिला सामना. त्यानंतर आता पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेनं जिथे जिंकण्याकरता आव्हान असेल प्रमोद. काय जबरदस्त शिवनेरी चषक 2024 विरातन बुद्रुक नांदगडी पाडा आपण पाहू शकतायत. म्हणजे शिवनेरी चषकाचं टायटल जर आपण पाहिलं ना तर शी म्हणजे शिस्तप्रिय असणारी स्पर्धा, व म्हणजे व्यवस्थित वेळेवर चालणारी स्पर्धा, नी म्हणजे नीटनेटकं आयोजन असणारी स्पर्धा आणि री म्हणजे रिसर्च 4थं वर्ष ही स्पर्धा पार पाडणारी स्पर्धा. च म्हणजे काय तर चमचमत्या या ट्रॉफीज असणारी स्पर्धा. श म्हणजे षटकारांचा आणि चौकारांचा पाऊस पाडणारी स्पर्धा आणि क म्हणजे कणाकणात प्रत्येकाच्या हृदयात शिवनेरी चषकाची नाव कोरणारी स्पर्धा म्हणजे शिवनेरी चषक 2024. निश्चितच प्रत्येकाच्या मनामनात या मला ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकाच्या हृदयात या ठिकाणी वसलेली स्पर्धा. अत्यंत सुंदर असं नियोजन आणि त्याचबरोबर आपण बघितलं तर पहिल्यांदा शिवनेरी चषक 2024 विरातन बुद्रुकमध्ये ही प्रकाश झोतामध्ये स्पर्धा होते. डे नाईट आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते. त्याचं खूप सुंदर आयोजन करण्यात आलेलं आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं जिथे आव्हान असेल. या ठिकाणी एकूण धावा झाल्या आहेत 58. 59 धावांचं आव्हान ठेवलं गेलेलं आहे. 24 चेंडू तुम्हाला खेळायचे आहेत आणि आता आघाडीचे दोन्ही बॅटर सपाळेचे मैदानावरती. यक्ष 11 सपाळे आणि दुसऱ्या बाजूला आपण वसई 11चा संघ. दोन माध्यमर संघामध्ये ही लढाई. शिवनेरी चषक 2024 आपण पाहतोय पर्व चौथ्या पर्वामध्ये आज 4थ्या दिवसाचा खेळ शेवटचा सामना. उद्या आपण पाहणार आहोत वसईमधील एक गाव एक संघ आणि विरार नालासोपारा त्याचबरोबर वसईमधील सर्व दिग्गज संघ या मंचावरती आपल्याला पाहायला मिळतील आपला दर्जेदार खेळ साकारण्याकरता. एक नाण्याची बाजू पाहिली, नाण्याची दुसरी बाजू देखील तितकीच महत्त्वाची आहे. गोलंदाजी चांगली केले, अप्रतिम केले वसई संघानं आणि त्यांच्याकडे असलेले 4 गोलंदाज ज्यांच्याकडे व्हेरिएशन खूप चांगलं आहे, विविधता चांगली आहे. तर दुसऱ्या बाजूला सफाळी संघानं 2 मॅचमध्ये मोठ्या दिग्गज संघांना पराभूत केले. त्यांचाही आत्मविश्वास वाढला. फरक काय असेल या सामन्यामध्ये? फरक काय असेल? आपण वसईचा विचार केला तर प्रमोद सातत्यानं ते क्रिकेट खेळतात, सामना खेळतात. तर सफाळीचा विचार केला 2 सामने जिंकले त्यानंतर मिळालेली विश्रांती आता ती कोणाच्या पत्त्यावरती पडणार? निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने आपण पाहतायत कंटिन्यूस खेळणारे वसई 11 संघ पाहायला मिळतो. एका साईडला रेस्ट घेतली होती थोडेसे मात्र या वेळेला थंडीचा परिपूर्ण महिना आपल्याला पाहायला मिळतोय. पंच खूप अतिशय सुंदर पद्धतीने डिसिजन फेअर डिसिजन तुषार भगत क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. आज पाटील नेटवर्कचा विचार केला तर फक्त नाव नाही तर ब्रँड तयार झालाय पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येकाला मात्र आपण पाहतायत लाईव्ह टेलिकास्ट जेव्हा असतं तेव्हा पाटील नेटवर्कचा विचार केला जातो. या अगोदर आपण प्रोलिंग स्पोर्ट्स शुभम पाध्ये यांनी सुद्धा कव्हर केलं गेलं होतं. रॉकी ग्रुप चषक आपण पाहू शकलात. म्हणजे वेगवेगळे मार्केटमध्ये आता कॉम्पिटिशनचं युग आहे. तर कॉम्पिटिशनच्या युगामध्ये तुम्हाला टिकून राहायचं असेल तर सातत्याने नवनवीन काहीतरी करण्याची कला असली पाहिजे. हा निश्चितच तुम्हाला क्वालिटी देता आली पाहिजे. त्यावरती चर्चा आपण करूया. पहिल्या चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आणि धर्मेश गोलंदाजी करतोय. तर स्पर्धा तर राहणार आहे, म्हणजे स्पर्धा प्रत्येक ठिकाणी राहणार आहे. ती आता फक्त ज्या पद्धतीने आपण बघतोय की आता पाटील नेटवर्क खूप चांगलं काम करतंय, अनेक चॅनल या ठिकाणी येतील. परंतु पाटील नेटवर्कचा एक खासियत आहे, इतर ठिकाणी जे घडत नाही ते या पाटील नेटवर्कच्या माध्यमातून करतात. त्या ठिकाणी मी जाणार आहे. गोलंदाजी मार्कवरती धर्मेश स्वीपचा फटका करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न झालाय. आता बघा यावेळेला चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाहीये. वंदेश थोडासा संघर्ष करतोय, अजूनही खातं खोललेलं नाहीये. म्हणजे इतर यूट्यूब चॅनलमध्ये आपण बघितलं तर कधीही गाणी वाजत नाहीत आणि पाटील नेटवर्कच्या माध्यमातून बाकी सर्व गोष्टी आहेत. परंतु जी गाणी आहेत, जी आता बघा जेव्हा एखादा ओव्हर संपला तर त्यानंतर आपण बघितलं तर गाणं वाजलं समजा तर ते गाणं बंद होतं इतर चॅनलला.
इथं मात्र चेंडू चांगला बॅटवरती आलेला नाहीये. एक धाव की दोन धावा बघूया, एकेरी धावावरती समाधान मानलं जातं. तर मधला जो एकूण एक काही मिनिटाचा भाग असतो, तर तिथे आपण काय बघायचा हा प्रश्न असतो. परंतु ही गाणी ऐकायची, वेगवेगळ्या प्रकारची गाणी असतात, ते खूप डीजे वाटर खूप चांगल्या पद्धतीने पेश करतात आणि पार्टी रेडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ती पोहोचतात. आपण का धाबा एक पहिल्या षटकाचा खेळ धर्मेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. म्हणजे प्रत्येकाची एक ओळख वेगळी निर्माण झालेली आहे. आता तुम्ही किती अपडेट राहताय येणाऱ्या कालावधीमध्ये, त्यावरती तुम्हाला या ठिकाणी मिळणारे काम असेल. निश्चित 17.40 च्या सरासरी धावा उभा करायचे आहेत. निश्चित स्वरूपात खूप चांगली ह्या वेळेला जरूर विश्लेषण केलं. ऑन साईडला मनोहर नम सरांच्या बॅटमधून येईल कणखर दर्जेदार चौकार. गुड शॉट. चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 5 या धावसंख्येवर. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला. 5 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कदाचित जर संघ लवकर आले असते पालघर 11 तर 12 वाजताच मॅच आज क्लोज झाल्या असत्या, परंतु इथे उशिराने आपण चाललोय शेड्यूलनुसार 2 तास. म्हणजेच एखादी स्पर्धा जेव्हा भरवली जाते 35-40 दिवस ते मेहनत करतात, ते तुमच्यासाठीच करतात, म्हणून वेळेचं भान ठेवणं फार महत्त्वाची गोष्ट असते. हे प्रत्येक खेळाडूंना आम्ही नेहमीच सांगत असतो, कारण आता सर्व सोयीसुविधा उपलब्ध असतात प्रशांत सर, परंतु वेळ वेळ फार महत्त्वाची गोष्ट असते. टाईम अँड टाईट, वेट फॉर नन. वेळ आणि भरती तुम्हाला थांबणार नाहीये कोणासाठी. ते बरोबर आहे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्ही पुन्हा एकदा सांगितली. 5 धावा झाले, 10 फलकावरती आणि धर्मेशची खूप चांगली कामगिरी. आता जर समजा सामना 4 वाजता सुरू झाला असता, तर कदाचित 11 वाजता देखील मॅच समाप्त झाला असता. कारण 9 सामने आपण केले यापूर्वी 3 दिवसामध्ये. ते बरोबर 12:30 वाजता बऱ्यापैकी बंद झाले. त्यामुळे आजचं सत्र थोडं उशिरा सुरू झालं. म्हणजे सामने कमी होते, परंतु तरीसुद्धा आता 1:30 झालेत. म्हणजे वेळ जास्त झाला. इथून अजून मला वाटतं ते 15-20 मिनिटं सामना सुरू राहील. 2 वाजेपर्यंत आता शेड्यूल या ठिकाणी सुरू राहील असं या बैलात चिन्ह दिसतंय. निश्चित स्वरूपात एक षटक आणि 5 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. टार्गेट 59चं आहे. करंट रन रेट 5चा पाहायला मिळतोय. इथून आस्किंग रिक्वायर्ड रन रेट वाढत जाईल. हलक्याशा हाताने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. सादिक अन्सारी हा खेळाडू असा आहे, मात्र नेहमीच कूल अँड काम राहिलाय. चॅम्पियन वसई चॅम्पियन संघातून नेहमीच बिलॉंग करणारा खेळाडू. 9 बॉलवर 9 षटकार मारणारा हाच तो खेळाडू. आई वाल्वादेवी क्रीडांगण आणि आई वाल्वादेवी चषकामध्ये राहुलजी आत्माराम घरत यांच्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा बॉलर तयार. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही, म्हणूनच हा फिरकीचा जादूगार म्हणून तो आपल्याला पाहायला मिळतो. ग्रेट बॉलिंग. संदीप खरवतनं उजव्या हाताच्या बॅट्समनना अनेक वेळा त्रस्त केलं. ते आपण पाहू शकता काय घडते मैदानावरती. फ्लाईट डेडला चेंडू थोडा पुढे टाकला, परंतु तरीसुद्धा टायमिंग करता आले नाहीये. अनेक वेळा म्हणजे आतापर्यंत जी कारकीर्द मोठी राहिली 15-20 वर्षाची कारकीर्द असेल आणि संदीप खरवत ज्या बैला गोलंदाजी करता आलेत, लेग ब्रेक हा चेंडू त्यांचा इतका बळतो आणि नियंत्रण खूप चांगलं आहे. ही त्यांची खासियत आहे. नियंत्रण आहे, अनुभव आहे, क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने जाणतात. त्यामुळे आता बॅटर या बैला निश्चित अस्वस्थ आहेत. निश्चित स्वरूपात खूपच शफल झाले आहेत आणि या वेळेला चेंडू प्ले करण्याच्या ऐवजी मात्र सोडून दिला गेला. मात्र कुठे इथे कुठे आहेत बघा, कुठे आहेत बघा. आता मला वाटतं 7व्या स्टंपवरती उभे आहेत. निश्चित स्वरूपात या ठिकाणी आपण पाहत आहेत. मात्र या ठिकाणी रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता. पहिला पंचांना कॉल करा, थर्ड अंपायर रेफर करतील आणि त्यानंतर ऑफिशियल त्या ठिकाणी काही डिसिजन जो असेल तो तुम्हाला फेअर डिसिजन दिला जाईल. तर पाहायचं आहे थर्ड अंपायरची मागणी केली गेली आणि इथे DRS जरूर घेतला गेलाय, सरांनी या ठिकाणी यावं लागेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6. टेक्नॉलॉजी असल्या कारणानं प्रत्येकाला न्याय मिळणं, समान न्याय मिळणं फार गरजेची गोष्ट. जर मनोहर नम सर आणि वंदे शिमाडेचे जर 1 ते 2 षटकार आले तर डेफिनेटली थोडंसं सामन्यामध्ये फेरबदल होण्याचे चान्सेस आहेत. निश्चित संधी तर निश्चितच आहे, यात काही शंका नाहीये. वंदेश आणि मनोहर ही जोडी मैदानावरती. परंतु आता थर्ड अंपायरचा जो इशारा असतो तो ऑनफिल्ड अंपायरला करायचा असतो आणि तुम्हाला चॅलेंज करायचं असेल ना, तर तुम्ही ते प्रमुख पंच आतमध्ये आहेत त्यांच्यापर्यंत इशारा करायचा आहे. तो रिव्ह्यू तुमच्यासाठी आहे. परंतु कधी कधी काय होतं तर यापूर्वी बघितलं तर तिथे अंपायर उभे होते, नॉस्ट्रायकर एंडला बॅट्समन उभा होता. मग त्याला चॅलेंज करायचं होतं, तर दोघांनी बॉक्स दाखवला. म्हणजे पहिल्यांदा बॉक्स अर्थात या ठिकाणी थर्ड अंपायरचा इशारा बॅटरने केला नॉस्ट्रायकर एंडच्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा तोच इशारा पंचाने देखील करावा लागला. त्यामुळे ऑनफिल्ड अंपायर आहे तिथे तुम्ही ते चॅलेंज करू शकता. रिक्वायर्ड रेट 22.71 आहे. 14 चेंडू आणि 53 धावा. इथे वंदेशना मोठी इनिंग साकारावी लागेल. फेअर डिलिव्हरी खूपच शफल झाले होते आणि त्याचंच कारण पंचांनी त्या ठिकाणी परीक्षण निरीक्षण केलं, बारकाईने लक्ष दिलं
आणि इथून जर आपण पाहिलं तर चेंडू सोडून दिला. म्हणजे आजकालचं क्रिकेट जर आपण पाहिलं तर वाईड शफल हा नियम आल्यानंतर थोडीशी गोलंदाजांना कुठेतरी राहत मिळाली असेल. अगदी बरोबर. कारण यापूर्वी जर बघितलं तर एक वाईड लाईन आहे. त्या वाईड लाईनच्या पलीकडे गेल्यानंतर तो व्हाईट बॉल म्हणजे स्वर चेंडू दिला जायचा. परंतु आता हो, हो. लेग ब्रेक चेंडू आणि उजव्या हाताचा फलंदाज. तो आता उभं करून ठेवले अक्षरशः म्हणजे धाबांचा या ठिकाणी जो रतीब घालण्याकरता मैदानावरती मनोहर गेला किंवा बंदेश गेले त्यांना कुठल्या प्रकारचं उत्तर नाही, निरुत्तर केले संदीपनं. निश्चित स्वरूपात ती मला गोलंदाजी आठवते. आता जे लेग ब्रेक चेंडू होत आहेत ना ते लेग ब्रेक चेंडू अजून 2015 मध्ये पाहिले होते. काय जबरदस्त गोलंदाजी केली होती. नालासोपारा आणि नालासोपाऱ्याच्या पोलीस स्टेशनच्या पाठीमागे अगदी एक मैदान आहे. आता शुरपारक मैदान आपण समोर पाहतो. त्याच्या पाठीमागे उमराळा संघ होता आणि उमराळा संघाबरोबर 6 बॉल 6 धावा याच गोलंदाजाने करून दिल्या नव्हत्या. म्हणजे हा त्याचा रेकॉर्ड बरकरार राहिला होता. तो संदीप करवत पुन्हा एकदा तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन गोलंदाजी करताना पाहायला मिळते. फॅब्युलस बॉलिंग. आतापर्यंत 2 षटकं 6 धावा 3चा इकॉनॉमी या ठिकाणी पाहायला मिळतो. यक्ष 11 सफाळे संघ पूर्ण बॅकफुटला गेलाय, परंतु इथून चान्सेस असतील का? कारण 53 धावांचं लक्ष आहे. 12 बॉल आहेत, म्हणजेच तुम्हाला जवळजवळ या ठिकाणी आपण विचार केला तर 9 षटकार 12 बॉलमध्ये ठोठावायचे आहे. आणि त्यापैकी पहिले 6 षटकार 6 किंवा 5 षटकार या षटकामध्ये तुम्हाला ठोठावे लागतील तर सामन्यामध्ये तुम्ही परत याल. नाहीतर मग आव्हान कठीण झाले, चॅलेंजिंग आहे. क्रिकेटमध्ये अनिश्चितता ठासून भरलेली आहे. आता इथे जर गेअर चेंज केला वनदेशनं तर सामन्यामध्ये चित्र पुन्हा एकदा बदलू शकतं. निश्चित स्वरूपात 12 बॉल 53 धावा हे सामन्याचं समीकरण. अतिशय सुंदर आणि दमदार ही स्पर्धा पाहायला मिळते. अंडर फ्लड स्लाइट मध्ये या स्पर्धेचं नियोजन केले गेले. ऑफ साईडला कडक शॉट पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक शैलू की अमर कोळी यावेळेला पाहायला मिळतोय. ग्रेट कॅच. एकविरा नायगाव संघाचा हा एक भरवशाचा फलंदाज, त्याचप्रमाणे वन ऑफ द बेस्ट फिल्डर. अतिशय सुंदर जजमेंटने झेल टिपला गेला. नो डाऊट अबाउट इट. प्रशांतजी फटका चांगला होता, परंतु अशा वेळेला परिपूर्ण हवेचा झोत थांबतो. दमट वातावरण असतं. चेंडू क्लिअर लवकरात लवकर होत नाही. उंची जास्तीत जास्त प्राप्त केल्याने डिस्टन्स क्लिअर होत नाही आणि अशा प्रकारचे झेल मात्र अमर कोळीने भरपूर वेळा टिपलेत. आणि मला तो नारंगीचं मैदान अजूनपर्यंत आठवतं. हिरवळ मैदान. अमर कोळीने जो झेल डाईव्ह मारून घेतला होता तो अजूनपर्यंत माझ्या लक्षात आहे. व्हेरी वेल फिल्डिंग. हरेश्वर मैदानावरती संकट मैदानावरती आहेत तर टीमवरती यक्ष 11 सफाळे आपण बघितलं तर अडचणीत सापडलंय आणि संकटांना नेहमी तोंड द्यायचं असतं. पाठ टाकवायची नसते. अफजल गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज असेल. 6 धावा एका गटाच्या मोबदल्यामध्ये 6 धावा आहेत. निघण्याकरता एक फार मोठं आव्हान ठेवलं गेलंय. पुढचा चेंडू अफजल गोलंदाजी मार्कवरती सज्ज. ऑफटॉपच्या बाहेरचा चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पंच आमच्या बाजूला बळत आहेत. आता पंचांना देखील थोडी व्यायामाची आवश्यकता आहे, त्यामुळे पंच थोडासा व्यायाम करतायत, एक्सरसाइज करतायत आणि वाईट बॉलचा इशारा करतायत. हा फलक धावा 7 एका गटाच्या मोबदल्यामध्ये. 2.1 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. अफजल वसई गावातून बिलॉंग करतो हा खेळाडू. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल. अभिजित सुर्वे आणि इथे साजिद लाला सर यास व्हाईट बॉलचा इशारा करत असताना लक्ष आहे. नो डाऊट तुम्ही कवायत करत राहा. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 वर जाऊन पोहोचली गेली. लास्ट विकेट वनदेश आपण पाहताय 2 धावा 7 बॉलमध्ये. आज मेहुल पाटील आमच्या समवेत जोडले गेले. जतीन किनी यांच्या समवेत आपण पाहताय साहिल पाटील. 1 जोडी गॅपमध्ये खेळला गेला. संदीप करवत आणि एका साईडला आपण पाहू शकलात खूप सुंदर पद्धतीने चेंडूला वळवलं गेलं. चेंडू निघून जाईल. 4 धावन करता येईल. त्या ठिकाणी खणखणीत दर्जेदार चौकार. चांगला फटका होता. बॅकफुटला वाट बघितली आणि त्यानंतर 2 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहेत. आपण पाहू शकता इथे पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक, कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आणि त्यांचा मधून बघून आपण हा चेंडू सीमारेषा पार केला. 4 धावन करता या चौकारानं धावसंख्या होती ती 12. खूप चांगला. एक्स 11 आपण बघितलं तर प्रमोद थोडासा अडचणीत सापडलाय. हरेश्वर यांचा खूप चांगला फटका होता. आता ते सातत्यानं तशा प्रकारची फटकेबाजी करणार का हा प्रश्न आहे. निश्चित स्वरूपात भरपूर स्क्वेअर ऑफ द विकेटचे फटके पाहिलेत. ते रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. स्विचिटचा फटका. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. सादिक अन्सारीला बीट करत चेंडू निघून जाईल फार वेगाने. विकास अंब पाटील. विकास आपण पाहू शकता बिल्डर उद्योजक यांचा बॅनर आपल्याला पाहायला मिळतो आणि 2 चौकार खणखणीत पाहायला मिळत आहेत. हरीश्वर किनी एक वन ऑफ द बेस्ट विकेट किपर अँड बेस्ट बॅटर म्हणून ओळखले जातात. ते गोराई बीचचं मैदान, मुसळधार पाऊस आणि काय ते फटके खेळले होते. सफाळे संघाने 40+ विजेतेपद पटकावलं होतं. मुकेशभाई भंडारे यांची ती स्पर्धा एक अप्रतिम. अग्री कोळी एकता समाजावर ते अध्यक्ष आहेत आणि नुकतीच स्पर्धा पार पाडली नावजेच्या मैदानात.
आणि दिव्यांग अपंगांना मात्र त्यांनी खूप मदत केली गेली आणि खरोखरच डोळ्यात पाणी आलं, प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आले. अशा प्रकारचं क्रिकेटमध्ये सुद्धा अशा प्रकारची मदत होते हे मुकेशभाई भंडारी यांनी करून दाखवलं गेलं. टी टाइम झालाय प्रमोदजी गरत यांच्या माध्यमातून. थँक्यू व्हेरी मच. प्रमोद घरत इथे व्यासपीठावरती परत चहा घेऊन आले. कॉफी है, क्या बात है. प्रमोद जी, आपका नाम ही काफी है. अफजल ओके, पंचाचा इशारा काय येतोय? आउट दिला का? आउट. आउट आहे, आउट आहे. यावेळेला आपण बघू शकता ऑनस्क्रीन देखील हरेश्वर बाद 59 धाबांचं आव्हान आहे. आज अप्रतिम बॅटिंग केली वसईच्या बॅटरने. अफजल गोलंदाजी मार्क वरती नक्कीच शुभमजी पाध्ये यावेळेला रजा घेत असताना त्यांच्या समोर निखिल रेड्डी रेड्डी हे सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलं. त्यांचं सुद्धा वेलकम आणि धन्यवाद. उद्या परत येणार ते. यावेळेला उद्याचा जो सामना असेल किंवा उद्याचा खेळ देखील महत्वाचा असेल. शुभमजी पाध्ये साहेब धन्यवाद. 16 धाबा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये रोहिदास नवीन बॅटर मैदानावरती. आईस्क्रीम पार्लर मला वाटतं आज खुश झालेत भावेश भोईर, आणि ते खरं तर आईस्क्रीम पाठवणार होते परंतु त्यांनी थंडी बघितली त्यामुळे त्यांनी आता कॉफी पाठवली. धन्यवाद भावेश भोईर, थँक्यू व्हेरी मच. सर्व इथे असलेल्या टीम करता म्हणजे आमचे अपडेटर असतील, स्कोरर असतील किंवा समालोचक कक्षामध्ये असतील समालोचक किंवा अगदी खेळाडू मला वाटतं हरेशने देखील कॉफीचा आस्वाद घेतला. ऑफ्टरच्या बाहेरचा चेंडू यावेळेला हरेशच्या दिशेने येतोय वाईटेज लॉंग क्षेत्रामध्ये. एक धाव मिळेल. रोहिदास भगत मैदानावरती आहेत तर धावफलकावरती धाबा 3 षटकांचा खेळ 18 धाबा 6ची सरासरी 6 चेंडू आणि 41 धावांचं आव्हान. रिक्वायर्ड रेट 41 पर्यंत पोहोचला आहे. याचा अर्थ आकडे हेच सांगतात की या मॅच मध्ये वसई संघाचं पारडं जड आहे आणि त्यांनी या सामन्यामध्ये अत्यंत जबरदस्त कामगिरी केली. छान कामगिरी बॅटरकडून, तितकीच चांगली कामगिरी गोलंदाजांनी केली. आणि आज शेवटचा सामना आजच्या दिवसभरातला. भावेश भोईर यांची जे कॉफी आहे ती आमच्यापर्यंत पोहोचले. पुढे सरचा चेंडू ऑन साईडला खेळाय. लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. शेलूने चेंडू पकडलाय. एक धाव मिळेल. एकेरीला धावसंख्या पोहोचली ती 19 वरती. आता विजयाच्या उंबरठ्यावरती वसई 11चा संघ तर यक्ष 11 सफाळे हा पराभवाच्या छायेमध्ये. संतोष लेग ब्रेक केलाय. टप्पानंतर ऑफ टर्मच्या बाहेर जाणारा चेंडू खूप चांगला चेंडू आहे. वळतोय. बॅट्समॅनला फार कळत नाही आणि लेंथ पण चांगली आहे. ऑन साईडला खेळण्यात यावेळेला पायावरचा चेंडू आहे. तोडफोडची टीम सातत्याने आपण बघू तर बक्षिसांची खैरात करते. खास करून रोहिदास भगत यांच्यासाठी 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूवरती जर 3 षटकार आले तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. संतोष सज्ज. ऑफटॉपच्या बाहेरचा चेंडू खेळाय यावेळेला अमरच्या दिशेनं. अमर सज्ज आहे. एक धमळे म्हणजे नायगाव वसई आपण त्यानंतर आपण बघितलं तर विरान नालासोपारा या भागातले खेळाडू आता वसई संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सफाळी संघानं 2 सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी केली होती गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये. कुठे खेळायचा तर चेंडू चेंडू बॅटवरती येत नाहीये. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायचं होतं मनोरना परंतु चेंडू बघा काय घडलंय प्रत्यक्षात. दूध का दूध पाणी का पाणी. लेग ब्रेक चेंडू आहे. वळला आहे आणि तो पहिल्यांदा बॅटवरती आला नाही, दुसऱ्यांदा बॅटवरती आलाय परंतु थोडासा विचित्र फटका आपल्याला पाहायला मिळाला. पुढे सरसाबत यावेळेला चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे. अशा रीतीनं हा सामना मॅच क्रमांक 35 आणि वसई 11 संघानं 36 धावांनी हा सामना जिंकलाय. त्यांचं मनापासून अभिनंदन. चला आयोजकांना मी विनंती करेन आपण लगेचच यावेळेला पुरस्कार देणार आहोत आणि पुरस्कार